टेमलाबाईच्या नावानं चांग भलं, मरगाबाईच्या नावानं चांग भलं. आज टेमलाबाईची आषाढी यात्रा. खारा गोडा दोन्ही नैवेद्य आज असतो टेमलाबाईला, मरगाबाईला पण असतो. आणि ह्या यात्रेबद्दल माझी ह्या 2 आठवणी आहेत, त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. आम्ही लहान असताना माझ्या पप्पांची इथे भेळची गाडी होती, महागाकर स्पेशल भेळ म्हणून. ते गेले, त्यानंतर गाडीही गेली, बंद केली, कोणी परत चालू नाही केली. आणि दुसरी आठवण म्हणजे माझं लग्न झाल्यानंतरनं लग्नाच्या दिवशी दर्शनासाठी आम्ही इथं आलो होतो. मरगाबाईचं पहिलं दर्शन घ्यायचं असतं आणि आम्ही तसं नाही केलं, टेमलाबाईला गेलो. आणि सांगणारं कोण नव्हतं बरोबर, सगळे गाडीत थांबले होते आणि आम्हाला दोघांनाच पाठवलेलं. आणि आम्ही टेमलाबाईला गेलो, पहिलं दर्शन घेतलं आणि मग मरगाबाईला गेलो. टेमलाबाईला दर्शनाला जाताना लाईटच बंद झाली, दर्शनच नाही मिळालं आम्हाला. नंतर घरच्यांनी सांगितलं की पहिला मरगाबाईला जायचं असते, मग टेमलाबाईला जायचं असते. मग दुसऱ्या दिवशी गेलो दर्शनाला. चल आजचं दर्शन पण खूप छान झालं. दारू पाकिट मरगाबाई देवीचं शूटिंग करण्यास मनाई आहे, त्यामुळं शूटिंग करता नाही आलं. फक्त मंदिराचं बाहेरूनच शूटिंग केलं आहे, अगदी थोडंसं. कवारल्या मुलींच्या डोक्यावरून पंचगंगा नदीचे पाणी आणले जाते आणि असं काठीला पण लावून पाणी आणलं जातं.
पेमलाबाईचा हा फोटो. पेमलाबाईनं म्हातारबाईच्या रूपामध्ये येऊन राक्षसाचा वध केला. याची स्पष्ट एक अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला हवा असल्यास तर कमेंट करून सांगा मला. हे नवीन सेल्फी पॉईंट. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. मलाही अजून काही नवीन व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यामुळे तुमच्या सबस्क्राईब नाही करू शकत.